लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येत आहेत. लाडक्या बहीण योजनेच्या निकषांमध्ये आता बदल होणार आहेत. तर नेमका काय बदल होणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यात महत्त्वाच्या कागदपत्रांविषयी बोलणार आहोत, जे की आपण अर्ज भरताना सबमिट केलेले होते. तर त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा, कारण की तुमच्यापर्यंत या अपडेट पोहोचणं खूप गरजेचं असतं. तर चला मग सुरू करूया. त्या अगोदर या दोन मंत्र्यांची महत्त्वपूर्ण अशी विधाने ऐका आणि त्यानंतर आपण चर्चा करूया. तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत, हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू. स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाही. देवेंद्र फडणवीसांनंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले ते जाणून घेऊया. एकनाथ शिंदे यांनीच महत्त्वाची घोषणा केलेली होती की आम्ही जे आहे, जर का तुम्ही आम्हाला संख्याबळ दिलं तर आम्ही 1500चे 2100 रुपये करू. मग या 2100 रुपयावर एकनाथ शिंदे नेमके काय बोलले ते जाणून घेऊया. पहिलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे. त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे. काही त्याच्यामध्ये अडचण नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या कंटेंटच्या माध्यमातून या दोन्ही नेत्यांचे म्हणणे काय आहेत ते जाणून घेतलेलं आहे. त्या अगोदर थोडक्यात पार्श्वभूमी जाणून घेऊया, कारण की कागदपत्रांविषयी आणि निकषांविषयी आपण बोलणारच आहोत. तर लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 2024 सुरू करण्यात आली. 2024 पासून तुमच्या प्रत्येक महिलेच्या खात्यावर 1500 रुपये पडण्यासही सुरुवात झाली आणि त्यातले त्यात निवडणुकीचा कार्यकाळ सुरू झाला. निवडणुकीचा जसाही कार्यकाळ सुरू झाला, महत्त्वाच्या नेत्यांनी काय वक्तव्य केलं की आम्ही जे काही 1500 रुपये आहेत त्यामध्ये वाढ करून तुमचे 2100 रुपये प्रत्येक महिन्याला महिलेच्या खात्यावर टाकण्याचा प्रयत्न करू आणि त्यानुसार प्रत्येक महिलेच्या खात्यावर महिन्याला 2100 रुपये आम्ही देऊ. परंतु हे केव्हा होईल हे लक्षात घ्या, जेव्हा 2025चा आर्थिक बजेट मांडलं जाईल त्यावेळेस हे करण्यात येणार आहे. आता मग हे 2100 रुपये कोणाला मिळणार आणि कोणाला नाही मिळणार याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पहिलं तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला 2100 तरी लगेच मिळणार नाहीत. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये तुम्हाला इथून मागे जसे 1500 रुपये मिळत होते त्याच पद्धतीने तुम्हाला पैसे मिळत राहणार आहेत. कारण की जर का 2100 रुपये करायचे असेल तर बजेटमध्ये वाढ करावी लागेल. या योजनेसाठी एकूण 47,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्यामध्ये पहिली वाढवावी लागेल आणि ते केव्हा वाढवता येतं तर ज्यावेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं आणि ते अर्थसंकल्पीय अधिवेशन केव्हा होतं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये होतं. त्यामुळे जेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल त्यामध्ये या योजनेच्या रकमेमध्ये वाढ करण्यात येईल. 47,000 कोटीमध्ये वाढ करण्यात येईल. त्यावेळेस तुमचे 1500चे 2100 रुपये होतील आणि तिथून पुढे तुमच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला 2100 रुपये जमा होण्यास सुरुवात होईल. परंतु तोपर्यंत तरी तुमच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत. आता येऊया महत्त्वाच्या निकषांवर. आत्ताच आपण देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं वक्तव्य ऐकलं. ते काय म्हणाले, निवडणुकीच्या अगोदर त्यांचं वाक्य वेगळं होतं. निवडणुकीच्या अगोदर त्यांना निकष वगैरे काहीच दिसत नव्हतं, परंतु निवडणूक जशी झाली आता त्यांना निकष दिसायला लागलेले आहेत. त्यामुळे या निकषांमध्ये बारकाईने सखोल चौकशी होणार ही बाब लक्षात घ्या. पहिलं तर लक्षात घ्या, काही महिलांनी काय केलेलं आहे की आधार कार्डामधली काहींचं वय 65 वर्षाच्या पुढे गेलेलं आहे आणि योजनेला सांगितलेलं आहे की 65 वर्षाच्या आतील महिलांनीच या योजनेचा फायदा घ्यायचा आहे. आणि काही महिलांचं वय 18सुद्धा पूर्ण झालेलं नाहीत, तर त्या मुलींनीसुद्धा फायदा घेतलेला आहे या योजनेचा. त्यामुळे ज्यांचं वय 18 ते 65 या दरम्यान आहेत त्यांनाच याचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे जर का तुम्ही आधार कार्डामध्ये जर का बदल केलेला असेल तर त्याचीसुद्धा सखोल चौकशी होणार आहेत. त्यामुळे ज्या 18पेक्षा कमी वयाच्या मुली आहेत ज्यांनी की या योजनेचा फायदा घेतलेला आहे आणि ज्या 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिला आहेत की ज्यांनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे, तर त्यांच्यासाठी एक दुःखद बातमी आहे की तुमची सखोल चौकशी होईल. त्यामुळे आपण जर का योग्य असाल, जर का 18 वर्षाच्या मुलीचं योजनेच्या वेळेस जर का वय पूर्ण झालेलं नसेल, परंतु आत्ता वय जर का पूर्ण झालेलं असेल तर तिने आपलं आधार कार्ड तयार ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस चौकशी सुरू होईल त्यावेळेस ते आधार कार्ड देणं गरजेचं असेल, नाहीतर पैसे बंद होतील. म्हणजेच जे काही 1500 आहेत ते तर मिळतच राहतील, परंतु जे काही 2100 नव्याने सुरू होणार आहेत 2025 या वर्षापासून ते मिळणं बंद होईल. त्यामुळे हे एक महत्त्वाचं दस्तावेज होतं की ज्यांनी या योजनेचा आधार कार्डावरून गैरफायदा घेतलेला आहे तर त्या महिलांसाठी जरा धोक्याची बाब आहे. त्यानंतर येऊया पुढील कागदपत्राकडे. लक्षात घ्या, आता त्यातले त्यात एक महत्त्वाचं निकष होतं, ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहेत, ट्रॅक्टर वगळून. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहेत त्यांना कोणतीही अडचण नाही, परंतु ज्यांच्याकडे कार आहे किंवा आयशर आहेत किंवा मोठी एखादी 4 चाकी वाहने आहेत परंतु त्यांनी
असून सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे, म्हणजे 4 चाकी वाहने असून सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे, ते प्रत्येक महिन्याला 1500 रुपये घेत आहेत. तर त्या बाबतीत सुद्धा सखोल चौकशी होईल. ज्यांच्याकडे अशी 4 चाकी वाहने आहेत ट्रॅक्टर सोडून, त्यांचे सुद्धा पैसे बंद होतील, म्हणजे 1500 मिळतील. परंतु जसे 2100 रुपये सुरू होतील त्यांना अकाउंटमध्ये त्यांच्या पैसे येणं बंद होईल. त्यामुळे हा एक महत्त्वाचा निकष आहे. पुढे जाऊया. आता पुढे महत्त्वाचं लक्षात घ्या, ज्यांचे पतिदेव किंवा त्यांच्या घरामध्ये राशन कार्डामध्ये एखादा व्यक्ती जर का सरकारी सेवेत असेल, आता समजा आपल्याला एखाद्या कुटुंबामध्ये जर का कोणता व्यक्ती सरकारीमध्ये आहेत आणि कोणता व्यक्ती सरकारी नाही हे ओळखायचं असेल तर आपलं राशन कार्ड खूप महत्त्वाचं असतं. मग ज्या महिलांच्या घरामध्ये राशन कार्ड आहे आणि त्या राशन कार्डामध्ये सरकारी व्यक्तीचं नाव आहे, त्यांच्या घरामध्ये एक सरकारी व्यक्ती आहेत, त्यांचीसुद्धा सखोल चौकशी होणार. त्यांचेसुद्धा, त्या महिलांचेसुद्धा ज्यांच्या घरात सरकारी अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांचेसुद्धा योजनेचे पैसे बंद होतील. त्यामुळे जे सरकारी जर का तुमच्या घरात व्यक्ती असेल आणि जरी तुम्ही या योजनेचा फायदा घेत असाल, तुम्हाला जर का 1500 रुपये मिळत असतील तर जसे 2100 रुपये चालू होतील हे तुमचे पैसे मिळणे बंद होतील. त्यानंतर पुढील दस्तावेज म्हणजे उत्पन्नाचा दाखला. ज्या महिलांचे उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त रक्कम आहेत त्या महिलांचे सुद्धा पैसे येणं बंद होतील. त्यातले त्यात एक महत्त्वाचा निकष जो की कुणीच पाळलेला नाही. लक्षात घ्या, काही कुटुंबांमध्ये 2 पेक्षा जास्त महिला आहेत. लक्षात घ्या, अटींमध्ये एक बाब अधोरेखित केलेली होती की एखाद्या घरामध्ये जर का 2 महिला असेल तर एकाच महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल. त्यामध्ये जर का दुसऱ्या महिलेला लाभ घ्यायचा असेल तर ती महिला एक तर विधवा असणे गरजेचे आहेत. जर ती विधवा नसेल तर कोणत्या तरी दोन्हीपैकी एकाच महिलेला या योजनेचा लाभ घ्यावा लागेल. काही घरांमध्ये असं झालेलं आहे, काही कुटुंबामध्ये की 1 नाही 2 नाही तर 3-3 4-4 महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. एकाच रेशन कार्डमधल्या 3 ते 4 महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर त्यांनी ही बाब जाणून घ्या की एकाच महिलेचे पैसे चालू राहतील, बाकी 3 किंवा 2 किंवा आणखीन एखादी जर का असेल तर त्या महिलेचे पैसे अकाउंटवर येणे बंद होतील. कारण की काही घरांमध्ये संयुक्त कुटुंब पद्धती आहेत, आपण त्याला खटल्याचं घर मराठीमध्ये म्हणतो. तर लक्षात घ्या, यासाठी एकच उपाय आहेत की जर का वेगवेगळे रेशन कार्ड निघाले तर तुम्ही यापासून वाचू शकता. नाहीतर तुमच्या घरामध्ये एकाच महिलेला, एकाच सर्वसाधारण महिलेला या योजनेचे पैसे मिळत राहतील, 2100 रुपये मिळत राहतील. एक तर दुसरी महिला विधवा असणे गरजेचे आहेत तरच त्याही महिलेला मिळत राहतील. 2 पैकी एका महिलेचे पैसे येणं बंद होईल. त्यामुळे ज्या महिलांकडे आत्तापर्यंत खोटी कागदपत्रे आहे किंवा त्यांनी खोटी कागदपत्रे सबमिट केलेली असतील तर त्या महिलांनी नवीन कागदपत्रे काढून घ्या किंवा योग्यरित्या कागदपत्रे काढून घ्या आणि आपल्याजवळ असू द्या. भले जर काही योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर येणं बंद झालं तर तुम्ही ती कागदपत्रे दाखवून पुन्हा या योजनेचे पैसे चालू करू शकतात. त्यामुळे आत्ताच वेळ आहे की योग्य कागदपत्रे काढून घ्या, तेव्हाच तुम्हाला 1500चे 2100 रुपये चालू होतील. आता तर तुम्हाला मिळतील, जोपर्यंत चौकशी चालू आहे तोपर्यंत 1500 रुपये तुमच्या खात्यावर येत राहतील. परंतु जशी चौकशी होईल, तुमची स्वतःची चौकशी होईल, त्यावेळेस तुमच्या खात्यावर पैसे येणं बंद होऊन जाईल. कारण की बजेट आहे 47,000 कोटीचा, परंतु ज्यावेळेस शासन कॅल्क्युलेशन करतं तो बजेट खूप वाढून खूप होतो. त्यामुळे तो 50,000 55,000 अशा कोटींमध्ये जाऊ राहिला आहे. त्याच्यामुळे ही चौकशी चालू झालेली आहे. याबाबत तुम्ही तुमचे कागदपत्र तयार असू द्या, योग्य कागदपत्र आणि सोययुक्त कागदपत्र तयार असू द्या, त्यावेळेसच तुमचे पैसे चालू असतील. नाहीतर ही कागदपत्र नसतील तर तुमचे पैसे बंद होऊन जातील. बाकी काही डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा, आपण त्या डाऊटचं नक्की निरसन करू. तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सपोर्ट करा, आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तरी धन्यवाद.